काल पुण्यावरनं सांगलीला येत होतो आणि रस्त्यामध्ये लंच करण्यासाठी थांबलो. हॉटेलचं नाव होतं सद्गुरू. मी पटकन काहीतरी ऑर्डर केलं आणि इकडे तिकडे बघत होतो. हॉटेलचा ॲम्बियन्स छान होता, पण माझी नजर त्या किचनच्या दरवाजावरती गेली. त्या किचनच्या दरवाजावरती लिहिलेलं होतं, एंट्री अलाउड आहे, तुम्ही आतमध्ये जाऊन चेक करू शकतात. मी परत वाचलं. आय वॉज शॉक्ड, कारण जितक्या हॉटेल्समध्ये मी जेवलोय एंट्री प्रोहिबिटेड असते. आतमध्ये जाऊ का विचारल्यानंतर हायजीन प्रॉब्लेम म्हणतात, तुम्ही जाऊ शकत नाही म्हणतात. पण ह्या हॉटेलमध्ये काहीतरी वेगळं, तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात, चेक करू शकतात असं लिहिलं होतं. मी थोडंसं आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तिथे एक मोठा डिस्प्ले बॅनर लावलेला होता, ज्याच्यामध्ये शोकेस काइंड ऑफ होतं, जिथे सगळे मसाले, पनीर कोणतं यूज करतात, कोणतं तेल वापरतात, कोणतं क्रीम वापरतात, सगळे रॉ मटेरियल्सची लिस्ट तिथे दिलेली होती. मी मॅनेजरला विचारलं हे असं का? ते म्हणे सर लपवण्यासारखं काही नाहीच आहे, लपवायचं काय त्याच्यामध्ये? आणि ह्यालाच म्हणतात द ओपन किचन पॉलिसी. मला असं वाटलं ऑफिसेसमध्ये पण हे किती इम्पॉर्टंट आहे बघा. ऑफिसेसमध्ये मॅनेजर्सकडनं, लीडर्सकडनं, कंपनीजकडनं एम्प्लॉईजला बरंच काही लपवलं जातं. सॅलरी स्ट्रक्चर काय विचारलं तर कॉन्फिडेन्शियल म्हणतात. प्रमोशनचं स्ट्रक्चर काय म्हणलं की कॉन्फिडेन्शियल म्हणतात. एखादं काम डेलिगेट एखाद्या एम्प्लॉईला केल्यानंतर तो एम्प्लॉई विचारतो हे कशासाठी करायचंय, तर त्याला म्हणतात की तुला काम दिले ते गुपचूप कर. हे असं केल्यामुळे काय होतं, एम्प्लॉईजला मुळात कळत नाही, त्याचा वाय समजत नाही आणि मग ते डिसएंगेज होतात. आणि मुळात ह्युमन टेंडन्सी अशी असते की जेव्हा आपल्यापासून काही लपवलं जातं, डाऊट्स मनामध्ये क्लिअर होतात. तसं ते हॉटेलमध्ये बघा, जिथे जर ते डिस्प्ले केलेलं नसतं, आपल्या मनात विविध प्रश्न येतात. आपण जे पनीर खातो हे चांगलं आहे का, तेल ह्यांनी चांगलं वापरलंय का, रोटी खातोय मैदा चांगला असेल का, हायजीन असेल का किचनमध्ये. पण तिथे सगळं डिस्प्ले केल्यामुळे वेन आय वॉज इटिंग, जेव्हा मी जेवण करत होतो, आय वॉज फिलिंग कॉन्फिडंट की हां, मी चांगलंच पनीर खातोय, मी हेच तेलातलं जेवण खातोय. मी लवकर त्या हॉटेलबद्दल माझ्या मनामध्ये ट्रस्ट निर्माण झाला. आणि सेम पॅटर्नमध्ये ऑफिसेसमध्ये जर एम्प्लॉई सोबत ती ट्रान्सपरन्सी मेंटेन केली तर प्रत्येक एम्प्लॉईला ट्रस्ट निर्माण होईल. कारण लपवल्यामुळे कर्मचाऱ्याला वाटतं की माझ्यापासून लपवत आहेत म्हणजे काहीतरी गडबड आहे, कंपनी काही झोल करते का, आणि मग ते डिसएंगेज व्हायला लागतात आणि मग कंपनीपासून तुटायला लागतात. ट्रस्ट बिल्ड करायचा असेल तर ओपन किचन पॉलिसी तुमच्या ऑफिसमध्ये आणणं गरजेचं आहे. प्रत्येक एम्प्लॉई सोबत ट्रान्सपरंट राहा, ट्रस्ट बिल्डअप करा, त्यानेच एक चांगली टीम निर्माण होऊ शकते. ओपन किचन पॉलिसीबद्दल तुमचं काय मत आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.